जावई एके जावई जावई दोन्ही दोन जावई जावई एके जावई जावई दोन्ही दोन जावई ओ या काय येण्यासारखं बरोबर. अगं आपले मोठे मुलं लगीन झालाय ना, आता बारकीचा पण लगीन माझ्या मनासारखा झाला पाहिजे म्हणून बोलते जावई 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 जावई. मोठे पोरीचं लगीन मस्त धूमधडाक्याने केला ना, तसाच आता बारकीचा पण करा. मग आपल्याकडे काय करणे आहे, व्हायलाच पाहिजे. जावई मनासारखा भेटला पाहिजे, जसा मोठा जावई भेटलाय तसा बारका पण भेटायला पाहिजे. भेटल भेटल आपली पोर मस्त आहे, भेटल. तुला काय थोडस लाड दिलं तू माझ्या का डोक्यावर असली. नशीब तुमचं माझी अगदी बायको भेटली, नाही तर गेली अशी कवाच चोरून. डिंग 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 डम 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 डम. हॅलो हॅलो जावय, बरं आहो ना? बरं हाय. तू मधीन मधीन थंडी पडते. हा जरा फोन निकिताला दिसा बघू. हॅलो बोल मम्मी. काय ग निकिता, जावयांच्याकडे लक्ष आहे की नाही तुझा? त्यानं थंडी पडतंय. अगं थंडीचा दिवस, मग थंडी भरणारच ना. अगं सावलीच्या लग्नाचा मनावर दिवस आहे, बघा तुमच्या बघण्यात कोण असेल तर. मम्मी हा दूध वतलं वाटतं. बघतोस काय? ग बसा, दूध वतलाय. काय ही पोर आहे, तिचं तर कामन कवाच लक्ष नसतं. वैभव, अरे लगीन करायचं आहे. तुला काय कमी आहे? अरे काही कमी नाही म्हणून थाटा माटा असा नाचत वाजत गाजत लगीन करायचं आहे. हो, मी तुला घरात ठेवील काय? दुसरे बायको सगळं बाहेर फेकील. दुसरं लग्न करायचं म्हणजे काय खावाच्या गोष्टी नाही. अरे माझा लगीन नाही, माझी पोरगी सर्वांनी आहे ना, बालकी तिचा लगीन करायचं आहे. मला वाटलं तुझा काय करायचं. भाऊ यांचं लगीन करायचा, आमच्या बारकी पोरीचं लगीन करायचं आहे. बघा तिथे एखादं नसले हसत एखादा समजा पोऱ्या. बोललं तिथं आणि तुझ्या काय अपेक्षा आहेत का? आमची पोर आमच्या शब्दांच्या बाहेर नाही, त्या तिला काय इच्छाचा. तसा नाही, तिच्या मनाचा विचार घ्यावाला पाहिजे. हल्ली पोरा पोरींचा विचार करावा लागतोय. जमाना हल्ली मॉडर्न झाला आहे. काय तुझं लगीन करायचं आहे, तुझ्या मनात त्यांचा पोऱ्या बिऱ्या आहे का? हसल तर सांग, तुझ्या मनात हसल तर त्या केसीस तुझं लगीन करायला. मी कधी कोणत्यावर प्रेम केलं नाही. तू काय बाय, तू माझी म्हणे हाय. कोण आहे? आत्ताच बोला. हा मस्त. करू का बाईला फोन लगेच? फोन नको करू, आपण त्यांना भेटायलाच जाऊ. हा तू बरोबर बोलतोस, भेटायला जाऊ. अगं बाई बोलणार नाही नाही. कुठे चालली? त्यांच्या पोराचा विचार ठेवायला लागेल ना अगं आपल्याला. चौरा मस्त सोबत दोघांचा. बघू चला आपण काय काय बोलतात. अगं पोरीचा वारा भरकर वाढतय. दादाकडं काय कमी नाही, खाऊन पिऊन सुखी. अगं पण आपल्याकडे काय कमी आहे? आपण पण खाऊन पिऊन सुखी आहो ना. भावाजी या भाऊजी या. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. दादा तुझी सासू झाली. जावई अहो या, वहिनी या बघा. मी मस्त. पोळी तू कशी आहे? ताई कशा? मी पण बरी आहे. पण दादा तुम्ही अचानक, अरे फोन तरी करायचा ना. नाही, आम्ही ठरवला डायरेक्ट जाऊन सरप्राईज देवायची. अरे काय माझ्या मारते. भाऊजी ना बाय, माझी पोर सर्वरी आता मोठी झाली तर तुमचा पोऱ्या पण शिकलाय सवरलाय, म्हणजे माझा भाचाच चांगले कामाला आहे, चांगले लाईनीला आहे, निर्यसने आहे. तेव्हा भाऊजी बरोबर आहे.
इंद्राला पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला समजला समजलं ना? समजलं म्हणजे काय? हो पण पोराला काही विचारता पोऱ्याला आपल्या मर्जीचं आहे. जावई, नभाई, तुमचा काय मत आहे? पोरांची पसंत आहे, आमची पसंत आहे. नात्याचे नाते काय अभ्यास झाला. का लय खाली? निर्णय घेवाला. मामा, मामी, ताई, भाऊजी, आज अचानक आज काय आहे का? अरे बाबे तुझं लगीन ठरवायला आलो आणि मला वारीची साडी घेशील ना. आणि मला सून. हो पहिले आमच्या भाच्याला पोतं पसंत येऊन दे, मग सगळ्यांचं मानपान बरोबर करणार आहोत. काय माझं लगीन? आमच्या श्रावणीशी तुमचं लगीन करायचं आहे. आता तुम्ही आमचं जावं हुशाव. काय आमची पोट पसंत आहे ना. भाऊजी, भाचा लागला म्हणजे पसंत लागला. बरोबर. चला, लवकर चपाती करून घेऊया. भाऊजी, आता सगळी जमणे तर चहा पाणी पण आयात करून घेऊया. हो बरोबर बरोबर. मग साखरपुडा काय नंतर करू. फारा पाठाण. बरोबर. अरे पण दादा श्रावणी काय हाय? अरे त्या गाडी नाही ती येते मी घेऊन. अरे तिला गाडी सोडून आपल्याच घरात आला. त्या सरप्राईज. मामा, या, तोंड गोड करा. आमचा थोड बोलूच असतंय. पहिले थोडा पुढे तर तो गोड कर. ह्याच्यातून बोलतोय. ये, तोंड गोड कर. आणि मला वारीची साडी ठेवायची आहे ना. तू काय असतं जे. ये पप्पा. मामा, हे बेटी. ये. प्या. अरे, वाटायचं. जावई, चला. काय बोलायचं सगळं बोलून घ्या. मला साखरपुड्याला काय घेशील? चॉईस बोल तू, तुला काय पाहिजे ते दे. ऐक. ठीक आहे, सरप्राईज देते तुला बघ.